महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनावर राज्य करणारं TV9 मराठी TRP मध्ये नंबर 1। जनतेच्या विश्वासावर TV9 मराठीची अव्वल स्थानी झेप। सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार यादीतून हटवले। कर्नाटकच्या बाहेरचे मोबाईल नंबर मत हटवण्यासाठी वापरले। महाराष्ट्र, हरियाणा, यूपीतही हीच परिस्थिती। राहुल गांधी यांचा आरोप। निवडणूक आयोगाने कर्नाटक CIDला ही माहिती दिली नाही। एका आठवड्यात IP, OTP आणि ट्रेल द्या। माहिती न दिल्यास वोट चोरांना संरक्षण देत आहे असं मानू राहुल गांधींचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आव्हान। राहुल गांधी यांनी केलेले आरोप हे निराधार आणि चुकीचे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे राहुल गांधी यांना उत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मीनाताईंच्या पुतळ्याची डागडुजी केली जाणार। CCTV बसण्यासोबत सुशोभीकरण केलं जाणार। काल पुतळ्यावरती रंग टाकल्याच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून ताडपत्रीही लावली। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ। दोन्ही भावांच्या संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीचा जबाब। सूत्रांची माहिती। राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये 17 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार तातडीने मदत करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत। देवाभाऊंनी शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं। शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला, त्याचा बोध घ्यावा। शरद पवार यांचा फडणवीसांना सल्ला। शरद पवार यांनी आम्हाला सूचना देण्याची गरज नाही। आम्ही शेतकऱ्यांसाठी नेहमी ऍक्टिव्ह मोडमध्ये आहोत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार। दक्षिण सोलापुरात मुसळधार पावसामुळे शेतकरी हवालदिल। हातातोंडाशी आलेले खरीप पीक पूर्णतः पाण्याखाली। उडीद, तूर, सोयाबीन, मूग पिकामध्ये गुडघाभर पाणी साचलं। जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर 1000 तर चांदीचे दर 3000नी घसरले। विना GST सोनं खरेदी करताना प्रतितोळा 1,10,000 मोजावी लागणार।